गोरक्षनाथांच्या जन्माची कथा आपण बघू. या माऊलीनी गोरक्षनाथांना ही कार नशिबात असताना सुद्धा गोरक्षनाथ त्यांच्या पोटी नाही जन्माला येऊ शकले. त्या भस्मातून गोरक्षनाथच आले, कारण तो नाथांचा शब्द होता. अशा या नाथांच्या महालीला आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथात बघत आहोत. नंतर गोरक्षनाथ आपल्या गुरूंच्या बरोबर सर्व ठिकाणी फिरत होते, सगळ्या ठिकाणी जात होते, अनेक लीला आजमावत होते, त्यांच्या ज्ञानात राहत होते. आपल्या गुरूंचा शब्द गुरु आदेश प्रमाण करून ते पुढे पुढे जात होते. आणि ते जात असतानाच एका ठिकाणी ते थांबले. ते एका ठिकाणी थांबल्यानंतर ते जगन्नाथपुरीच्या दिशेने जात असताना एका ठिकाणी थांबले. तिथे कनकगिरी नावाचं एक गाव होतं. दुपारची 12ची वेळ होती. ही भुकेची वेळ, पोटात अन्न जाणं जरुरीच असतं. नाथ असले तरी त्यांना भूक लागतच होती. तेव्हा मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना सांगितलं की जा, गावातून भिक्षा मागून घेऊन ये. गुरु आदेश प्रमाणे गोरक्षनाथ गावामध्ये गेले भिक्षा मागण्यासाठी. भिक्षेला नाथ संप्रदायात खूप महत्व आहे, खूप मोठं महत्व आहे. आणि ते त्या ठिकाणी गेले. आणि गेल्यानंतर ते एका ठिकाणी असे गेले की नेमकं त्या घरात श्राद्ध चालू. ते गेले, दरवाजात म्हणाले, अलख निरंजन ओम भवती भिक्षा दे. श्राद्धाचं जेवण ते लाडू, वडे, 2-3 प्रकारच्या भाज्या. तिथल्या त्या माऊलीनी एका ताटात ते सगळं अन्न घेतलं आणि ते अन्न या भिक्षेत ते दिलं. ती उत्तम पक्वान्न होती. भिक्षेसाठी दरवाजात आलेला हा साधू पुरुष एक छोटा बालक होता. अतिशय तपस्वी वाटत होता, सोज्वळ होता. आणि त्यांचे डोळे तर काय विचारायचंच नाही. निसर्गाने सगळं सौंदर्य या नाथजींना बहाल केलं. एक कानिफनाथ आणि गोरक्षनाथ हे दोन नाथजी असे या नवनाथ परंपरेतले अतिशय तेजपुंज नाथजी. आणि ते षड्रसाने भरलेलं अन्नाची भिक्षा पुरेशी होईल असं गोरक्षनाथांच्याही मनात विचार आला. आणि त्यांनी ते अन्न घेतलं आणि ते आपल्या गुरूंकडे आले. मच्छिंद्रनाथांनी ते भिक्षा गुरूंनी खाल्ली आणि ते एकच वाक्य म्हणाले, गोरक्षा, अरे वडे किती छान झाले होते रे. झाले असते तर अजून मजा आली असती. आपल्या गुरूंचा शब्द मच्छिंद्रनाथांनी हातोहात शब्द हातात घेतला आणि तिथून ते तडक निघाले आणि त्या सदनात परत आले. आता त्यांना खायचे होते का होते वडे? त्यांना ताव मारायचा होता का त्या जेवणावर? नाही. आपल्या गुरुची एकही इच्छा राहता कामा नये. आणि मग ते तिथे आले आणि ते त्या माईला म्हणाले, माई, तू दिलेले वडे ना माझ्या गुरुंना खूप आवडले, परत देशील का ग? आता भिक्षा एकदा घातलेली ही एक सामान्य असते. तिला असं वाटलं की आत्ताच आपण भिक्षा दिली, परत हे मागायला आले, म्हणजे ह्यांनाच वासना, यांच्यात जिभेचे सुचले. ती म्हणाली, अरे तुला एकदा घातलं, परत काय तू मागतोस भिकारड्या? भिक्षा ही एकदाच घातली जाते ना. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, माई, ही भीक नाही ग, भिक्षान्न आमचा धर्म आहे. आणि मी वडे मागतोय हे माझ्यासाठी नाही मागत, मी माझ्या गुरूंसाठी मागतोय. तेव्हा त्याला भीक म्हणू नकोस, ते आमचं धर्म आहे.
तुम्ही दिलेले वडे अतिशय चविष्ट होते. ते त्या माझ्या गुरुमाऊलीला इतके आवडले की त्यांना परत खावेसे वाटले. म्हणून कृपा करून थोडेसे द्या. वडे तुला आवडले, गुरुचं नाव कशाला तू पुढे करतोस? तुमच्यासारख्या वैराग्याना अन्नाची इतकी चटक चांगली नाही बरं. मी आधी भिक्षा घातली ते आदरातिथ्य म्हणून. पण तुला आता परत जर वडे हवे असतील तर त्याची किंमत मोजावी लागेल. कुणाला उत्तर दिलं या माऊलीनी? साक्षात गोरक्षनाथांना. त्यावेळेस गोरक्षनाथाने काय उत्तर दिलं हो? गोरक्षनाथ म्हणाले, माते, तू म्हणतेस अन्न फुकट मिळत नाही, ते कबूल आहे मला. पण माझी गुरुची इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करायची आहे. नको म्हणू नाही नाही, गुरुदेवांची इच्छा नाही. तुला काय हवं ते माग, मी तुला देईन ग. पण माझ्या गुरुमाऊलींची इच्छा पूर्ण कर. त्या माऊलीने त्या नाथजींकडे बघितलं. बराच मोठा नाथांचा भक्त दिसतोय, गुरुची इच्छा पूर्ण करतो. गुरुच्या नावावर तुझ्या जिभेचे चोचले तू पूर्ण करतो. असे कसे जिभेचे चोचले तुझे? आणि वरती म्हणतोस काय हवं ते माग. ठीक आहे, मग मागतेस तुझ्याकडे. त्यावर काय मागणी केली असेल त्या माऊलीनी? एवढा मोठा स्वतःला गुरुभक्त म्हणवतोस, त्यांची इच्छा म्हणून तू माझ्याकडून वडे मागून घेतोस. तर मग कर माझी पण इच्छा पूर्ण. एवढा दिसायला देखणा राजबिंडा आहे, डोळे तर फार मोठे कमळासारखे सुंदर सुंदर आहेत. तेव्हा गुरुच्या इच्छेसाठी जर तू काही करत असशील तर मला तुझा डोळा काढून दे. काय मागितलं? डोळा. एवढं काहीतरी विचित्र मागणे असं आपल्याला वाटतं की नाही? डोळा कोण मागेल? इंद्रियाचा अवयव कोण मागेल? आणि तुम्हाला काय वाटतं, हे सगळं चालू होतं तेव्हा मच्छिंद्रनाथांना ठाऊक नव्हतं? एक प्रकारे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांची परीक्षाच बघत होते. त्यांना ते अंतर्ज्ञानाने सगळं दिसत होतं. पण आपला शिष्य नेमका काय करतोय ही सुद्धा परीक्षा ते बघत असतात. कोण कसं परीक्षेला उतरतं. सगळीकडेच ते सपोर्ट करत नाहीत. तुम्ही कुणाचा सपोर्ट व्हावा यासाठी तुमच्या शक्ती निर्माण करता. हेच खरं गुरुतत्व असतं. तुम्ही मोठे व्हा, तुमच्याबरोबर तुम्ही इतरांनाही मोठं करा. या विशाल तत्वाचं बीजारोपण गोरक्षनाथांच्यात मच्छिंद्रनाथ करत होते. आणि मग डोळा काढून द्या हे ऐकल्यावर आपल्या गुरुसाठी जीवही द्यायला तयार असणाऱ्या गोरक्षनाथाने आपले दोन्ही बोट डोळ्यात घातली आणि त्याच्यातला डोळा काढून त्या माऊलीच्या हातात दिला. पिशवीतली वस्तू काढून देण्या इतकं हे सहज सोपं नव्हतं. डोळ्याला हात लावून डोळा काढून देणं हे भयानक क्रिया आहे, गंभीर क्रिया आहे. पण आपल्या गुरुसाठी काहीही तयार करायला तयार असणारे आमचे गोरक्षनाथ, त्यांनी ते काढून दिली आणि सांगितलं की हा मंत्र मी मन, माझ्या गुरूंसाठी संजीवनी मंत्राने तुला हा डोळा दिलाय, आता मला वडे दे. ती बाई घाबरली. डोळ्यातलं तेव्हा सोडा साधा डोळा होता का नुसता हातावर ठेवला बाबा घे ही वस्तू असं होतं? नाही ना. डोळा काढून दिल्यावर डोळ्यातलं भळाभळा वाहणार ते रक्त आणि त्याच्या बदल्यात त्यांनी त्यांच्याकडून ते वडे घेतले. आणि ते वडे घेऊन मच्छिंद्रनाथ कडे आमचे गोरक्षनाथ डोळा झाकत झाकत आले. आणि त्यांना कशाचा आनंद होता? वडे मिळाले.
आता माझ्यासाठी एवढं केवढं लगेच गोरक्षनाथांचा तेवढा मोठा त्याग की त्याने डोळा काढून दिला आणि ते घेऊन ते मच्छिंद्रनाथांकडे. मच्छिंद्रनाथांना अंतर्ज्ञानाने हे सगळं दिसलेलं होतं. मच्छिंद्रनाथ जेवायला बसणार तेव्हाच ते म्हणाले, अरे गोरक्षा, तू काहीतरी लपवतेस का माझ्यापासून? काय झालं तुझ्या डोळ्यात? काही नाही, काही नाही, तुम्ही वडे खाऊन घ्या, मी तुमच्यासाठी वडे आणले. आपल्या गुरुला त्याच्या आवडती गोष्ट मिळावी यासाठी तडफडणारा त्याचा जीव. नाही नाही गुरुमाऊली, तुम्ही ते खाऊन घ्या. नाही नाही, तुम्ही ते खाऊन घ्या. तेव्हा ते म्हणाले, डोळ्याला तुझ्या काय झालं ते सांग. तेव्हा गोरक्षनाथांनी घडलेली सगळी घटना सांगितली. चक्षुकामणी वेधले मन, तरी चक्षु देई न जाण, उशीर नसे या कार्याला. से बोलून केले कौतुका, तत्काळ अंगुळी अनामिका, चक्षुदाळी घालून देखा, बाहेर काढिले बुबुळाटे. बुबुळ गोळ वाम करटती, ठेविता लोटला रुधिर पाटी, जैसा नंगी झरा लोटी, अकस्मात उद्भववासे. की मांदा नगी स्वर्गीहुनी, उत्तरे मन कर्णीचे चिवनी, कन्याये चक्षुद्वाराहुनी, लोट लोटला रुधिराचा. रुधिर म्हणजे रक्त. म्हणावी ती रुधिर नोहे शक्ती, दाखवू पाटली गुरुभक्ती, विप्रकामा पात्र भरोनी, जीवन भागीरथी दाविली. का ते जाया हेलन भाव, जी सागराची मिरविली गुरुभक्ती, विप्रकापना पात्र भरोनी, जीवन भागीरथी दाविली. का ते जाया हेलन भाव, ती सागराची गुरुभक्ती, असो ऐसे देणे रुधिरा, लोट लोटला मही वरते. ते पाहुनी जीवन भागीरथी राव, गोरक्ष नंगीची आणिली असे, असो ऐसे तेने रुधिला, लोट लोटला महीवरा. ते पाहुनी चिंता तुला, प्रेम जाया मिरविली, रुधिर वाहता भडभडाट, मही लोटला रक्तपाठ. खंडना नोहे परम अचाट, भूषण मिरवी लोकाते, वरी तरी ते पाहता रुधिरपाठ, नोहे धरा देवीचा शुद्ध मळवट. भारी चर्चुन कुंकुम पाट, भूषण मिरवी लोकाते, ऐसी ती विप्रदारा पाहुनी, लज्जित झाली अरिष्टपणा, परमचित्ती खोज कुंकुम पाट, भूषवनी मिरवी लोकाते. सदना माझी परतली, चित्ती म्हणे हा ऐसा कैसा, बोलता झाले विपर्यासे, धन्य हा एक शिष्य असे. जगा माझी मिरविला, आहा कैसे केले धैर्यपण, बोलताची काढला देणे नयन. असा हा जगतामधला एकमेव शिष्य जो आपल्या गुरुच्या इच्छेसाठी संजीवनी मंत्रातून ज्याने आपलं नयन काढून त्या मातेच्या हातावर ठेवलं. ही एक फार मोठी ऐतिहासिक घटना आहे आणि गुरु शिष्य नात्यातला हा फार मोठा भाव आहे. आणि मग ते हातात पडलेलं नयन पाहून ती बाई पण भयभीत झाली. तिने वडे दिले आणि खऱ्या अर्थाने तिने तेव्हा खरी भिक्षा घातलेली होती. आणि नंतर मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे वेड्या गोरक्षनाथ, तू एवढं सगळं कशासाठी केलं? नसता दिला, वडा दिला तरी चाललं असतं. गोरक्षनाथ तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, गुरूंची इच्छा होती त्यासाठी दिलं तर काय बिघडलं? तुमच्या पुढे हा एका डोळ्याची काय कथा हो. तेव्हा मच्छिंद्रनाथाने जे उत्तर दिलं ना, ते म्हणाले, अरे नाथ कार्य करायचं असेल तर सदेहाची गरज असते, देहाची गरज असते, देहाच्या इंद्रियांची गरज असते. ते म्हणाले, तुम्ही असताना कशाचं काय? नाही म्हणाले, ही इंद्रिय फार महत्वाची असतात. ज्ञानाचा प्रसाद तुला जगतात वाटायचा आहे. आणि मग मच्छिंद्रनाथाने स्वतःच्या तपस्येतून त्यांचा डोळा तो परत बसवला. आणि तेव्हा ते गोरक्षनाथांना म्हणाले, अरे गोरक्षा, या डोळा काढून देण्याची ही घटना याला नाथ संप्रदायात अजरामर होईल. यातून जगतातला हा एकमेव असा शिष्य आहे
की आपल्या गुरुची इच्छा काढण्यासाठी कशाचाही विचार न करता डोळा काढून दिला, तेव्हा हे गोरक्षनाथा, तुझे हे डोळे म्हणजे ज्ञानाचे चक्षु आहे. आज मी तुला माझ्याकडची सगळी विद्या, सगळं ज्ञान, जसं मला दत्तात्रेयांनी दिलेलं आहे ते सगळं मी तुला आजच्या दिवशी देतोय. या जगात गोरक्षनाथांचं नाव या इतिहासात कायम घेतलं जाईल. हे डोळे म्हणजे ज्ञानाचे चक्षु आहेत रे. त्यांचा हा आशीर्वाद आपल्याला जळास्थळा काळात दिसतो. आणि गोरक्षनाथांच्या आणि मच्छिंद्रनाथांच्या या अजरामर गुरु शिष्याच्या जोडीतली ही घटना आपल्याला एकच सांगते, माझ्या गुरुसाठी मी काहीही करायला तयार आहे. गुरु आदेश प्रमाण हाच नाथ संप्रदायाचा कणा आहे. गुरुनी आदेश दिल्यावर त्यात मनात विकल्प आणू नका. हे का असा विचार करू नका. संकल्पांना सामोरं जा. गुरु आदेशाच्याच वाटेने जा आणि ती वाट तुमचं जीवन प्रकाशमय करून द्या. नाथ संप्रदायातला हा संवाद, हे ज्ञान समस्त भक्तांना प्रकाशाच्या वाटेवर नेणारा, दूरदृष्टी देणारा, सकारात्मक भाव निर्माण करणारा हा एक प्रकाशमय डोळा आहे. तसा या दोघांच्या आयुष्यातल्या या संवादाने नाथाने गोरक्षनाथाचा शिष्य करून काही फार मोठी प्रकाशची वाट या दृष्टीने आयुष्यात नाथ ज्ञानाचं अंजन करून आपलंही जीवन प्रकाशमय व्हावं अशी सद्गुरु चरणी प्रार्थना. जय गुरु नमस्कार. माऊली. आदेश आदेश आदेश. नमस्कार. 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 छान.